हाय सगळ्यांना. आता संध्याकाळचे 7 वाजले. ॲक्च्युली वाटत नाही आहे 7 वाजले, कारण हे बघा भरपूर उजेड आहे अजून बाहेर. मी देवपूजा वगैरे केली आहे, स्वयंपाकाची तयारी केली आहे आणि आज फ्रायडे आहे, म्हणजे आज मला ऑफिस आहे रात्री. आणि मस्तपैकी धूपचा वास येतोय. हे बघा मी धूप पेटवला इथे ठेवला आहे. मला खूप आवडतो. भरपूर वेळ चालतो हा जो धूप आहे ना, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालतो. आणि मम्मी पप्पा येत आहेत आज माझे. मे बी त्यांना उशीर होईल, कारण ते खूप उशिरा निघाले. मला वाटतं 12-1 वाजता निघाले घरून आणि इथे यायला 5-6 तास लागतात. म्हणजे ते संगमनेरवरून येणार आहेत. ते येतात नगरमार्गे, कारण की नगरवरून जी बस येते ना, तर ती डायरेक्ट इथे थांबते, म्हणजे वाघोली केसनन फाट्यावर वाघोलीमध्ये. आणि मग तिथून त्यांना रिक्षाने डायरेक्ट माझ्या घरी येता येतं. आणि जर तिकडनं आलं तर शिवाजीनगरला उतरावं लागतं, तिथून परत दुसरी बस चेंज करावी लागते आणि मग तिथून परत रिक्षा. खूप धावपळ होते, त्यामुळे इकडनं बरं पडतं. थोडंसं जास्त वेळ लागतो, पण मग इथे थांबते बस, त्यामुळे ते तिकडनंच येतात. तर मला वाटतं आता ते त्यांना 8:30-9 वगैरे वाजणारच आहेत. तर मी स्वयंपाक करून ठेवणार आहे. निम्मा झाला आहे माझा स्वयंपाक आणि ऑफिस पण आहे मला 8 वाजता, तर त्याच्या आधीच मला करायचं आहे. मी वरण आणि भात करून ठेवलं आहे, पीठ मळून ठेवलं आहे आणि मी मटकीची भाजी करते आहे, चपाती करते आहे. ते दोघे आज येत आहेत आणि ते फक्त एकच दिवस थांबणार आहे. आणि ते खूप दिवसांनी येतात, एकतर लवकर येत नाही आणि मग आले की असं 1 किंवा 2 दिवसाच्या वर थांबत नाही. माझी अजून एक बहीण आहे, मोठी दीदी, ती पण पुण्यातच आहे. सो आलं की मग दोघींकडे त्यांना जावं लागतं. तर आधी माझ्याकडे येणार आहेत आणि मग उद्या आज थांबतील, उद्या थांबतील दिवसभर. त्यांचं म्हणणं आहे की उद्याच जायचं संध्याकाळी, पण मी तर काही जाऊन देणार नाही आहे. उद्या मला पण, म्हणजे आम्हाला पण शिवच्या स्कूलमध्ये जायचे सकाळी, तर माहीत नाही किती वेळ जाईल. तर मी त्यांना संडेला वगैरे दीदीकडे बसवून देईल. म्हणजे आज फ्रायडे, सॅटर्डेला थांबतील आणि संडेला ते जातील. तर चला मी लवकर स्वयंपाक करून घेते, कारण नंतर मला लॉग इन करायचं आहे. तर हे बघा, मी आत्ता ना खाली गेले होते थोडासा भाजीपाला आणायला. तर मी फक्त 4च वस्तू घेऊन आले आहे, जास्त काही आणलं नाही आहे. तरीसुद्धा मला 407 रुपये माझं बिल झालं आहे. का? कारण मी डाळिंब घेतले आणि डाळिंब खूप महाग आहेत. डाळिंब घेतले, मटकी घेतली, कोथिंबीर घेतली आणि भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. मस्त ओल्या शेंगा होत्या, तर म्हणलं उकडून छान लागतात, तर एवढंच घेतलं आहे. मी असा विचार करते की भाजी कढईमध्ये बनवण्यापेक्षा कुकरमध्ये करते, म्हणजे पटकन होईल आणि कुकरमध्ये चव पण छान येते भाजीला. तर हे मी मिक्स करते, मटकी आणि मे बी हरभरे दोन्ही मिक्स करून बनवते. तर हे बघा, मस्त मोड आलेली मटकी आहे आणि भाजीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतले. तर हे बघा, मी भाजी टाकली आहे आणि आता चपात्या करून घेते पटकन, कारण 7:30 वाजले. झाल्या माझ्या चपात्या. इकडे ऑलरेडी वरण बनवलेलं होतं, भाजी पण झाली आहे आणि राईस आहे. आणि 8 वाजत आले, सो माझा टाईम होईलच आता ऑफिसचा. तर माझ्याकडे 15-20 मिनिट अजून टाईम आहे. तर मी किचन आवरून घेते. किचनवर भरपूर पसारा झाला आहे आणि मग मला लॉग इन करायचं.
आहे माझं किचन क्लीन करून मस्त. आणि आता वाजले बघा किती, 8 वाजले बरोबर, म्हणजे मला फक्त 10 मिनिट लागले. तर आता मी थोडी फ्रेश होते आणि मग लॉग इन करते. तर चला, देवाचा दिवा बघा अजून थोडा थोडा चालू आहे. आता विजत आलाय ऑलमोस्ट. इथे बघा काय काय ठेवलंय. हे बघा, हे लागतं म्हणजे लागतंच, ॲसिडिटीचं औषध, शिवांशचे आय ड्रॉप्स आणि हे बॉडी लोशन. इथे काय आय डोंट नो. आणि हा साहेब बघा इथे बसला गेम खेळत. शिवांश बस कर आता, चल. इथे बघा, इथे मी टाइम टेबल लावलंय आमचं. तर मी एकदा मम्मीला कॉल करून बघते की ते कुठे आहेत, कारण आता किती वाजले, 8:30 वाजत आले. तर केला होता मी मम्मीला कॉल, पण तिने उचलला नाही. तर मी थोड्या वेळाने परत करून बघते. 9 वाजून गेलेत आणि अजून मम्मी पप्पा आले नाही आहेत. मे बी त्यांना अजून अर्धा तास लागेल, कारण पाऊस पण चालू आहे आणि ट्रॅफिक असणार आहे. आम्ही नेहमी त्यांना सांगतो की प्लीज लवकर निघत जा जर तुम्हाला लांब जायचं असेल तर, पण ते ऐकत नाही आमचं. आणि मग काळजी लागून राहते जोपर्यंत ते घरी येत नाही. शिवांशने तर मला किती वेळा, म्हणजे 15-20 वेळा विचारले की आजी बाबा कधी येणार आहेत. शिवांशला मी जेवायला दिलंय आणि मी थांबली आहे त्यांच्यासाठी. तर आले होते मम्मी पप्पा, 10 वाजले होते त्यांना घरी यायला. शिव तर भरपूर खुश होता. या दोघांच्या काहीतरी गप्पा चालल्या इथे. काय आणलंय पिशवीत? तर काय आणलंय बघा, पेरू आणलेत. हे मम्मींनी दिले, म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिलेत. गावी पेरूचा बाग आहे आणि अळूची पानं आणली आहेत खूप सारी. आणि भेळ आणली आहे गावावरून, जी मला खूप आवडते. मम्मी ते जेव्हा पण येतात ना, ते नक्की घेऊन येतात माझ्यासाठी. याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून छान लागते. नंतर मी थोडासा ब्रेक टाकला होता 20-1 मिनिटाचा आणि मग जेवण करून घेतलं. मम्मीसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर तिला झोप येत होती, कारण भरपूर थकून आलेले ते पण. तर मग ती गेली झोपायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.